नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 यामधील लिपिक शिपाई हमाल या पदासाठी जी परीक्षा होणार आहे त्यासाठीचे महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या प्रश्नपत्रिकेमधून पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो. तरी विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपली जी रिव्हिजन पर प्रश्नपत्रिका आहे याला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा खंड कोणता? काय विचारले तुम्हाला? क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आता याच्यामध्ये सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने, लोकसंख्येच्या दृष्टीने, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. बघा, पर्यायामध्ये काय दिले? आफ्रिका खंड, उत्तर अमेरिका, आशिया, युरोप. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा खंड कोणता येतो? तर आशिया खंड. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. आता सर्वात मोठा आणि सर्वात लहान याबद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला काही पॉईंट देतो. त्या महत्त्वाचे. सर्वात लहान काय आणि सर्वात मोठं काय? बघा, ऑस्ट्रेलिया काय आहे? सर्वात लहान खंड आहे. सर्वात मोठा खंड तुम्हाला कळाला? आशिया. ऑस्ट्रेलिया काय? सर्वात लहान खंड आहे. आता सर्वात उंच शिखर कोणतं आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर सर्वांना माहीत असेल, माउंट एव्हरेस्ट आहे. त्यानंतर सर्वात लांब नदी कोणती आहे? तर नाईल येते. त्यानंतर आशियातील सर्वात लांब नदी यांगाझे कोणत्या देशामध्ये? चीन या देशामध्ये. त्यानंतर सर्वात मोठे उष्ण वाळवंट सहारा वाळवंट येतं. त्यानंतर जगातील सर्वात मोठे सरोवर खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं कोणतं आहे? कॅप्सियन समुद्र. त्यानंतर येतं जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर, तर सुपिरियर सरोवर. आणि जगातील सर्वात खोल सरोवर रशियामध्ये आहे, ते कोणतं आहे? बैकाल सरोवर. महत्त्वाचं आहे, नोट डाऊन करत चला. पुढचा प्रश्न आपण बघूया. विज्ञानावरील प्रश्न आहे आणि IMP आहे. बऱ्याचशा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न काय पहा? ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव काय आहे? ध्वनीचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातात याचे शास्त्रीय नाव काय आहे? ध्वनीचा अभ्यास केला जातो त्याचं शास्त्रीय नाव तुम्हाला विचारलेले काय? एनोमॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्कॉटिक्स, ऑर्निथॉलॉजी. काय योग्य उत्तर असेल? त्या शास्त्राचं नाव येतं बघा, ऑकॉस्टिक्स. पर्याय नंबर 3. याबद्दल थोडीशी आपण माहिती बघूया. ॲस्ट्रॉनॉमी कशाला म्हणतात? तर ज्या ठिकाणी खगोलशास्त्राचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला काय म्हटलं जातं? ॲस्ट्रॉनॉमी म्हटलं जातं. पक्ष्याचा अभ्यास करणारे शास्त्र कोणतं आहे? तर ऑर्निथॉलॉजी. याच्यामध्ये काय? पक्ष्याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर कीटकांचा अभ्यास करणारे शास्त्र त्याला काय म्हटलं जातं? तर एंटोमॉलॉजी. भूकंपाचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हटलं जातं? तर सेस्मॉलॉजी. पेशीचा अभ्यास सायटॉलॉजी. त्यानंतर फलोद्यान किंवा बागायतशास्त्र याचा अभ्यास कशामध्ये? तर हॉर्टिकल्चर. त्यानंतर मत्स्यालय, मत्स्यपालन किंवा माशाचा अभ्यास कोणतं शास्त्र कोणत्या नावाने ओळखलं जातं? पिशिकल्चर. त्यानंतर रक्ताचा अभ्यास. रक्ताचा अभ्यास कशात होतो? हेमेटॉलॉजीमध्ये होतो. आणि मानवी त्वचेचा अभ्यास होतो डर्मेटॉलॉजीमध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? काय? बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? पर्याय 4 तुमच्या समोर आहे. लाला हरदयाळ, स्वामी श्रद्धानंद, स्वामी दयानंद, पंडित मदन मोहन मालवीय. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झालेली आहे? पंडित मदन मोहन मालवीय. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. आता या ठिकाणी जे कन्सेप्ट तुम्हाला दिले त्याबद्दल आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला उपयोगी पडणार आहे म्हणून थोडीशी माहिती बघूया. आता बघा, याचं स्थापना वर्ष काय आहे? बनारस हिंदू विद्यापीठाचं 1916 आणि कोणत्या ठिकाणी झालेले ते? वाराणसी. कुठेही ते? उत्तर प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की लाला हरदयाळ आणि सोहनसिंग भाकना यांनी
कोणत्या पार्टीची स्थापना केलेली आहे? तर गदर पार्टीची स्थापना केलेली आहे. कोणत्या सालात केलेली आहे? 1913मध्ये. त्यानंतर बघा पुढं काय आहे, गुरुकुल कांगडी विद्यापीठ. काय गुरुकुल कांगडी विद्यापीठ कोणी स्थापन केलेलं आहे? तर स्वामी श्रद्धानंद यांनी स्थापन केलेलं आहे. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती कधी केलेली आहे? 1875मध्ये. त्यानंतर रामकृष्ण मिशन याची स्थापना कोणी केलेली आहे? तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे. ती कधी केलेली आहे? तर 1867मध्ये केलेली आहे. त्यानंतर भारत नवजीवन सभा याचे संस्थापक कोण आहे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर त्याचे संस्थापक येते बघा भगतसिंग. आणि यांनी ही भारत नवजीवन सभा कधी स्थापन केली आहे? तर 1926मध्ये स्थापन केली आहे. त्यानंतर हरिजन सेवक संघ सर्वांना माहीत असेल कोणी स्थापन केलेलं आहे? तर महात्मा गांधी यांनी स्थापन केलेलं आहे. कोणत्या सालात स्थापन केलं आहे? तर 1932मध्ये स्थापन केलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. भूगोलावरला आहे, महत्त्वाचे प्रश्न आहे. सर्व विषयाचे प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेवर टाकलेले की जेणेकरून चौबाजूने तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. बघा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? बऱ्याच वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल. कोणता आहे? पर्याय नंबर 3 गुरु हा जो ग्रह आहे तर हा काय सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. बघा आता आपण प्रत्येक ग्रहाबद्दल माहिती बघूया. आता बुध जो ग्रह आहे तर हा काय आहे? सूर्याच्या सर्वात जवळचा आणि सर्वात लहान ग्रह आहे. असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सूर्यमालेमध्ये सर्वात लहान ग्रह कोणता आहे किंवा सूर्यमालेमध्ये सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता आहे? तर कोणता ग्रह? बुध हा सूर्याच्या जवळ आहे आणि सर्वात लहान ग्रह आहे. त्यानंतर शुक्र ग्रह हा कसा आहे? तर तेजस्वी आणि सर्वात उष्ण ग्रह आहे. शुक्र ग्रह कसा आहे? पण तो शुक्रची चांदणी सुद्धा म्हटलं जातं. तो शुक्र ग्रह कसा आहे? सर्वात उष्ण ग्रह आहे आणि तेजस्वी आहे. आणि या ग्रहाला पुन्हा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की पृथ्वीची जुळी बहीण कोणत्या ग्रहाला म्हटलं जातं? तर शुक्र ग्रहाला पृथ्वीची जुळी बहीण सुद्धा म्हटलं जातं. आणि हा ग्रह कसा आहे? तर हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. त्याच्यानंतर आहे बघा पृथ्वी. तर पृथ्वी कशी ओळखली जाते? तर जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह हा पृथ्वी आहे. आणि याला निळा ग्रह सुद्धा म्हटलं जातं पृथ्वीला. त्यानंतर लाल ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील लाल ग्रह. तर काय नाव, काय उत्तर असेल त्याचं उत्तर येईल बघा मंगळ हा जो ग्रह आहे हा काय आहे? सूर्यमालेतील लाल ग्रह आहे. त्यानंतर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे त्याला ग्रहांचा राज्य सुद्धा म्हटलं जातं. आणि आपल्याला आत्ताच प्रश्न आलेला आहे की सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु आहे. त्यानंतर शनी काय आहे? आपल्या कड्यांसाठी प्रसिद्ध असलेला दुसरा मोठा ग्रह म्हणजे गुरुपेक्षा थोडासा लहान म्हणजे गुरु मोठा आणि दुसरा पुन्हा मोठा तर तो शनी आहे. आणि आकाशासाठी प्रसिद्ध आहे तर आपल्या सभोवती असलेल्या कड्यांसाठी. त्यानंतर युरेनस हा ग्रह आपल्या अक्षावर झुकलेला आहे म्हणून तो कोणता ग्रह म्हणून ओळखला जातो? तर लोळणारा ग्रह म्हणून वाटतो. त्यानंतर नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात दूर असलेला आणि अत्यंत थंड ग्रह आहे. आता लघुग्रह पट्टा कशाला म्हटलं जाईल असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की लघुग्रह पट्टा हा कोणत्या दोन ग्रहाच्या मध्ये पसरलेला आहे? तर त्याचं उत्तर काय असेल? मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान जो पट्टा आहे त्याला काय म्हटलं जातं? तर लघुग्रह पट्टा असं म्हटलं जातं. त्यानंतर बटुग्रह बघा प्लुटोला 2006मध्ये ग्रहांच्या श्रेणीमधून काढून बटुग्रह घोषित करण्यात आले. पहिल्यांदा प्लुटो हा सुद्धा ग्रह मानला जात होता. आता ग्रहमालेमध्ये किती ग्रह आहे? तर 8 ग्रह आहे. पहिल्यांदा आपण 9 ग्रह मानायचो. प्रश्न आपण बघूया. मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? मध्यरात्रीचा सूर्य मध्यरात्रीचं विचारलं तुम्हाला. आणि ह्याच्यावर असाही प्रश्न विचारला जातो की उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे असाही प्रश्न विचारला जातो. बघा पर्याय काय दिलेले? जपान, थायलंड, नॉर्वे, रशिया. मग मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या ठिकाणी उगवतो? तर पर्याय नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील नॉर्वे या ठिकाणी मध्यरात्रीचा सूर्य उगवतो. आणि प्रश्न जर आला की उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे तर जपान हे त्याचं उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. चिपको आंदोलन कशासाठी झालं? नावाजलेलं आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो.
चिपको आंदोलन कशासाठी झालं, चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण आहेत, असे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाते. पर्याय बघा काय आहे, वृक्ष संवर्धन, जल संवर्धन, पक्षी संवर्धन आणि प्राणी संवर्धन. तर चिपको आंदोलन कशाच्या संदर्भात झालेलं आहे, पर्याय नंबर 1 वृक्ष संवर्धन याच्या संदर्भामध्ये चिपको आंदोलन झालेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली. उच्च न्यायालयाची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे. पर्याय दिले 1856, 1860, 1858 आणि 1862. काय योग्य उत्तर येईल, उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे, तर 1862 मध्ये. म्हणजेच योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया, मराठी भाषा दिन कोणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. मराठी भाषा दिन कोणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. पर्यायामध्ये काय दिलेले आहे, वि स खांडेकर, वि.वा. शिरवाडकर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि अनिल अवचट. योग्य उत्तर काय येईल, मराठी भाषा दिन कोणाच्या वाढदिवसानिमित्त, तर वि.वा. शिरवाडकर, त्यालाच आपण कुसुमाग्रज असं सुद्धा म्हणतो, यांच्या वाढदिवसानिमित्त काय मराठी भाषा दिन साजरा केला जातो. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे. काय प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय तुम्हाला विचारलेलं बघा, पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली. काय उत्तर असेल, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठं येतं, पर्याय नंबर 2 मुंबई या ठिकाणी काय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे किंवा कोठे आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल. सोपा प्रश्न आहे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठे आहे, तर पुणे या ठिकाणी. म्हणजेच योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न बघा आहे. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रे घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.